नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या काठेवाडीनं इतिहास घडवलाय। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि त्याला अध्यात्माची जोड देत काठेवाडीनं ग्रामस्वच्छता अभियानाबरोबरच तंटामुक्तीचं बक्षीसही पटकावलं। गावासाठी निष्ठेनं केलेलं काम त्यानं जगभरातल्या 1-2 नव्हे तर तब्बल 156 देशात घेऊन गेलंय। नांदेड जिल्ह्यातलं देगलूर तालुक्यातलं काठेवाडी हे 600 लोकवस्तीचं गाव। या गावाकडे पाहून राम राज्यातल्या नंदनवनातल्या गावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। गावातील रस्ते नाले स्वच्छ आहेत। काठेवाडीनं संत गाडगेबाबा निर्मलग्राम स्वच्छता अभियानाचा त्याचबरोबर तंटामुक्तीचाही पुरस्कार पटकावला आहे। जे आम्ही जे करतो सगळ्याच्या सहमताने सगळ्याचा सहभाग घेऊन करतो। अगोदर तंबाखू वगैरे बिडी पीत होते, पण आता आम्ही त्यांना बंदी केल्या। जर कोणी पिला असता तर त्यांना शिक्षा ठेवले होते आम्ही। आता जेव्हापासून आम्ही शिक्षा दिली तेव्हापासून काहीच विकत नाहीत आणि काहीच पीत नाहीत। काठेवाडीचं वैशिष्ट्य म्हणजे गावकऱ्यांनी एकत्र येऊन वेगळं असं दुकानही सुरू केलंय। या दुकानात कुणीही दुकानदार नाही। ज्याला जी वस्तू हवी ती वस्तू त्यानं तिथे घ्यायची आणि तिची किंमत पाहून पैसे तिथल्या पेटीत टाकायचे। या पेटीला विशेष म्हणजे कुलूपही नाही। गावात काही सामुदायिक खर्च करायचा असेल तर त्यासाठी दानपेटीच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात। कल्पना म्हणून आम्ही पहिल्यांदा की दुकानदाराशिवाय दुकान ही कल्पना आम्ही राबवायला सुरुवात केलेली आहे आणि ती अतिशय उत्तम प्रकारे राबवित आहोत की प्रत्येकाने याचं आणि की पाकिटावरची किंमत पाहून पैसे पेटीमध्ये ठेवायचं आणि पाकिट घेऊन जायचं सदरील मालाचं। काठेवाडीचा कायापालट होण्यास खऱ्या अर्थानं मदत झाली ती श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून। त्यांच्या शिष्यांनी खूप मेहनत घेतली। युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून या गावात धार्मिकतेचं आणि सलोख्याचं वातावरण निर्माण झालं। श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांच्या सान्निध्यातून होणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून काठेवाडी या गावाचं नाव 154 पेक्षा अधिक देशामध्ये पोहोचलेलं आहे। भारतामध्ये हे पहिलं असं गाव आहे ज्या गावामध्ये मानवी मूल्यांच्या आधाराने एक प्रकारची सांघिक क्रिया म्हणून दुकान हे निर्माण झालेलं आहे। अवघ्या 2 वर्षात यश मिळवलेल्या या काठेवाडी गावाचं केंद्र आणि राज्य सरकारकडूनही खूप कौतुक झालं। काठेवाडीतल्या गावकऱ्यांचा इतरांनी आदर्श घेतल्यास खऱ्या अर्थानं रामराज्य यायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की। अभय कुळकजाईकर, साम मराठी, नांदेड। साम्राज्यामध्ये आज इथंच थांबूयात। पुन्हा भेटूया रात्री 11ला साम सारांशमध्ये। तोपर्यंत नमस्कार।